वेलकम बॅक. तर मुलांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण इन्नेट इम्युनिटी जी आहे, इनबॉर्न इम्युनिटी जी आहे, त्यामध्ये जे बॅरियर्स आहेत ज्यांच्याद्वारे पॅथोजनची एंट्री किंवा पॅथोजनची ग्रोथ ही थांबवली जाते, ते बॅरियर आपण पाहत होतो. टोटल 5 प्रकारचे बॅरियर आहेत. पहिला एपिथेलियल सरफेस, दूसरा अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस इन ब्लड अँड टिश्यू, तिसरा सेल्युलर फॅक्टर्स इन इन्नेट इम्युनिटी, चौथा फीवर आणि पाचवा अक्यूट फेज प्रोटीन्स. त्यापैकी 4 बॅरियर आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले. तर आज आपण 5वा बॅरियर पाहणार आहोत, दॅट इज अक्यूट फेज प्रोटीन्स और APPS. Infection or injury leads to a sudden increase in concentration of certain plasma proteins and that are collectively called as acute phase proteins. आता नावावरून प्रोटीन्स आहेत. अक्यूट फेज म्हणजे इन्फेक्शन किंवा इंजुरी झाल्याबरोबर जे तयार होणारे प्रोटीन्स आहेत, दे आर अक्यूट फेज प्रोटीन्स. आणि हे प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत, म्हणजे ब्लडमध्ये किंवा प्लाझ्मामध्ये तयार होणार आहेत. दीज इन्क्लूड्स सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन्स, अल्फा 1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन्स, सिरम अमायलॉइड प्रोटीन्स ETC. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स तयार केले जातात. मेजॉरिटीली जे तयार केले जातात ते म्हणजे CRP, दॅट इज सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन, अल्फा 1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन्स आणि सिरम अमायलॉइड प्रोटीन्स हे आहेत. दीज APPS आर बिलीव्ड टू इन्हान्स होस्ट रेजिस्टन्स अँड प्रिव्हेंट टिश्यू इंजुरी अँड इट प्रमोट रिपेअर ऑफ इन्फ्लॅमेटरी लिजन्स. आता ह्या APPSचे 3 कामं आहेत. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे दे इन्हान्स और दे इन्क्रीज होस्ट रेजिस्टन्स. होस्ट म्हणजे ज्या बॉडीवर इन्फेक्शन किंवा व्हायरसचा अटॅक झालेला आहे, म्हणजे ह्युमन बॉडी समजा, दॅट इज होस्ट. ज्यामध्ये ते पॅथोजन वाढणार आहेत त्यांना होस्ट असं म्हणतात. तर मग या APPSमुळं जे ह्युमन्स आहेत किंवा जे होस्ट आहेत त्यांची रेजिस्टन्स पॉवर वाढते, म्हणजे देअर ॲबिलिटी टू फाईट अगेन्स्ट डिसीजेस. त्या डिसीजच्या अगेन्स्ट फाईट करण्याचा रेजिस्टन्स वाढतो. शिवाय दे प्रिव्हेंट टिश्यू इंजुरी. त्या पॅथोजनमुळं, त्या व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळं टिश्यूचा जो लॉस होणार आहे तो लॉस थांबवला जातो. अँड इट प्रमोट रिपेअर ऑफ इन्फ्लॅमेटरी रिजन्स. ह्या बॅक्टेरियाच्या अटॅकमुळं जे इन्फ्लॅमेशन झालेलं आहे, जी बॉडी इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन किंवा रिस्पॉन्स देते, त्यामुळं जो काही डॅमेज आहे तो सुद्धा रिपेअर करण्यासाठी APPSचे मदत करत असतात. म्हणजे APPSचे 3 कामं झाले. पहिलं आहे द इन्हान्सेस होस्ट रेजिस्टन्स, दे प्रिव्हेंट टिश्यू इंजुरी अँड दे प्रमोट रिपेअर ऑफ इन्फ्लॅमेटरी लिजन्स. लिजन्स म्हणजे जखम. या इन्फ्लॅमेशनमुळं जे आघात झालेले आहेत ते रिपेअर करण्यासाठी हे प्रोटीन्स मदत करत असतात. अशा पद्धतीने इन्नेट इम्युनिटी म्हणजे हे जे सगळे घटक आहेत, 5 प्रकारचे जे सांगितलेले बॅरियर आहेत, हे 5ही बॅरियर इनबॉर्न, एखाद्या व्यक्तीमध्ये खूप स्ट्रॉंग असणे म्हणजे आपण त्याला म्हणतो की ह्याची इम्युनिटी चांगली आहे, आणि काही कारणास्तव ते वीक असणे म्हणजे आपण काय म्हणतो, ह्याची इम्युनिटी ही वीक आहे. आणि हे बॅरियर्स इन्नेट इम्युनिटी स्ट्रॉंग करण्याकरता म्हणजेच शरीराची रेजिस्टन्स पॉवर वाढवण्याकरता मदत करणारे असतात. आता आपण पाहू सेकंड टाईप ऑफ इम्युनिटी, दॅट इज अक्वायर्ड इम्युनिटी. नावानुसार अक्वायर्ड म्हणजे जी मिळवलेली आहे. द रेजिस्टन्स टू द इन्फेक्शन दॅट ॲन इंडिव्हिज्युअल अक्वायर्स ड्युरिंग लाईफ इज नोन ॲज अक्वायर्ड इम्युनिटी. आता अगोदरची पाहिली होती इन्नेट इम्युनिटी, त्यामध्ये काय आहे की इनबॉर्न कॅपॅसिटी, जी त्या व्यक्तीने ड्युरिंग हिज लाईफ जी काही मिळवलेली नाही, जन्मापासून त्या शरीरामध्ये जी काही ॲबिलिटी तयार झालेली आहे ती म्हणजे इन्नेट इम्युनिटी. तर त्याच्या विरुद्ध अक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय, तर त्या व्यक्तीने त्याच्या
लाईफमध्ये जीवनामध्ये जी नंतर आत्मसात करून घेतलेली आहे त्या इम्युनिटीला अक्वायर्ड इम्युनिटी असं म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज ॲडॅप्टिव्ह ऑर स्पेसिफिक इम्युनिटी. आता व्हाय इट इज ॲडॅप्टिव्ह, ॲडॅप्ट केलेली आहे, विकसित करून घेतलेली आहे. अँड इट इज स्पेसिफिक इम्युनिटी. जसं इनेट इम्युनिटी ही नॉन स्पेसिफिक आहे. का? कारण जे बॅरियर्स आहेत ते प्रत्येक प्रकारच्या पॅथोजनला रेजिस्ट करण्याचा प्रयत्न करतील, परंतु अक्वायर्ड इम्युनिटी जी आहे ही काही विशिष्ट अशा पॅथोजनच्या संदर्भात काम करणारी आहे आणि त्यामुळं या इम्युनिटीला स्पेसिफिक इम्युनिटी असं म्हणतात. इट इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज इन द बॉडी विच न्यूट्रलायझेस द अँटीजन. आता इनेट इम्युनिटीमध्ये बॅरियर्स आहेत जे की पॅथोजनची एंट्री थांबवतील किंवा असे काही घटक आहेत जे की पॅथोजनची ग्रोथ थांबवतील, परंतु अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये इट इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. अँटीबॉडीज आपण पाहिले होते की दीज आर केमिकल सबस्टन्सेस दॅट आर प्रोड्युस्ड बाय अवर इम्युन सिस्टीम ॲज अ रिस्पॉन्स टू द अँटीजन. जेव्हा अँटीजन बाहेरून एखादा घटक हल्ला करतो तेव्हा त्याला प्रतिरोध करण्यासाठी इम्युन सिस्टीममध्ये जे घटक तयार केले जातात त्याला अँटीबॉडी असे म्हणतात. मग अँटीबॉडी फॉर्मेशन हे अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये महत्त्वाचं आहे आणि ज्यामुळे येणाऱ्या अँटीजनला ते न्यूट्रलाइज करतात किंवा त्याची पॉवर कमी करतात किंवा त्याला डिस्ट्रॉय करतात. अक्वायर्ड इम्युनिटी इट हॅज फॉलोइंग युनिक फीचर्स. काही विशिष्ट त्यांचे कॅरेक्टर्स आहेत त्या बॉडी सेल्सचे. फर्स्ट वन इज स्पेसिफिसिटी. आता स्पेसिफिसिटी, इट कॅन प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडीज ऑर टी लिम्फोसाइट्स अगेन्स्ट अ पर्टिक्युलर अँटीजन ऑर पॅथोजन. स्पेसिफिसिटीवरच आपण पाहिलं की अक्वायर्ड इम्युनिटीला स्पेसिफिक इम्युनिटी असं म्हणतात, कारण स्पेसिफिक पर्टिक्युलर अँटीजनसाठी इम्युन सिस्टीम ह्या वेगवेगळ्या स्पेसिफिक अँटीबॉडीज किंवा टी लिम्फोसाइट्स तयार करते जे त्या पर्टिक्युलर अँटीजनला डिस्ट्रॉय करतात. नंबर सेकंड, डायव्हर्सिटी, विविधता. इट कॅन रिकग्नाइज अ व्हास्ट व्हरायटी ऑफ डायव्हर्स पॅथोजन ऑर फॉरेन मॉलिक्युल्स. अक्वायर्ड इम्युनिटीच्या जे सेल आहेत त्या सेल्स विविध प्रकारच्या पॅथोजनला आयडेंटिफाय करू शकते आणि त्यांच्या विरुद्ध योग्य त्या प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करत असते. थर्ड वन इज डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. मागेच आपण पाहिलं की सेल्फ म्हणजे बॉडी सेल्स आणि नॉन सेल्फ म्हणजे हल्ला करणारे अँटीजन किंवा फॉरेन मॉलिक्युल्स यांना ह्या ज्या सेल्स आहेत ह्या इझिली डिफरन्शिएट करू शकतात आणि त्यामुळं त्या फॉरेन पार्टिकलवर हल्ला करून ज्या काही बॉडी सेल्स आहेत त्यांचा बचाव करत असतात. जर ही ॲबिलिटी सेलमध्ये नसेल तर बॉडी ह्या स्वतःच्या सेलवर हल्ला करतील, त्यांना फॉरेन पार्टिकल समजतील आणि त्यांना डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतील. फोर्थ वन इज मेमरी. वेन इम्युन सिस्टीम एन्काउंटर्स अ स्पेसिफिक फॉरेन एजंट फॉर फर्स्ट टाईम इट जनरेट अँड इम्युन रिस्पॉन्स. जेव्हा ही इम्युन सिस्टीम एखाद्या फॉरेन सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येते तेव्हा ती पहिला इम्युन रिस्पॉन्स देत असते आणि इलिमिनेट द पॅथोजन्स, ते जे पॅथोजन्स आहेत त्यांना बाहेर काढण्याचा किंवा डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करते. धिस इज फर्स्ट एन्काउंटर. याला आपण काय म्हणतो? पहिलं एन्काउंटर झालं. द इम्युन सिस्टीम रिटेन द मेमरी ऑफ फर्स्ट एन्काउंटर. आता इथं महत्त्वाचा रोल आहे इम्युन सिस्टीमचा. ज्या इम्युन सिस्टीमच्या सेल्स आहेत त्या सेल्स या एन्काउंटरची मेमरी ही त्यांच्याजवळ ठेवतात. म्हणजे कोणता पॅथोजन आला होता, त्याच्या संदर्भात कोणत्या अँटीबॉडी आपण तयार केल्या होत्या जेणेकरून ह्या अँटीजनला त्यांनी डिस्ट्रॉय केलं. दॅट इज द मेमरी. मग याचा उपयोग काय होतो? ॲज अ रिझल्ट अ सेकंड एन्काउंटर विथ द सेम पॅथोजन ब्रिंग्स अबाउट क्विकर अँड स्ट्रॉंगर इम्युन रिस्पॉन्स. जेव्हा सेम पॅथोजन बॉडीमध्ये सेकंड टाईम अटॅक करतात तेव्हा ह्या मेमरी सेल्स लगेच स्टिम्युलेट होतात आणि त्यामुळं क्विकर आणि स्ट्रॉंगर इम्युन रिस्पॉन्स हा बॉडी देत असते. म्हणजे बॉडी त्या अँटीजनच्या विरुद्धात क्विकली आणि मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार करतात आणि त्या पॅथोजनला किंवा त्या अँटीजनला सहजतेने डिस्ट्रॉय करू शकतात. म्हणजे
मेमरी रिटेन राहिल्यामुळं त्यांना अँटीजन आयडेंटिफिकेशन हे इझी जातं आहे आणि जो सेकंड रिस्पॉन्स आहे हा क्विकली देता येतो. म्हणजे 4 पॉईंट्स आहेत. पहिला स्पेसिफिसिटी, दुसरा डायव्हर्सिटी, तिसरा डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ आणि चौथा मेमरी. आणि ह्या महत्त्वाच्या 4 कॅरेक्टरवर आधारित अक्वायर्ड इम्युनिटी ही आपले काम करत असते. नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ अक्वायर्ड इम्युनिटी. अक्वायर्ड इम्युनिटीचे प्रकार. बघा, इनेट इम्युनिटीचे प्रकार आपण पाहिलेले नाहीत, त्यांचे प्रकार नाहीत. तिथं बॅरियर्स आहेत. तर अक्वायर्ड इम्युनिटी जी आहे तिचे मात्र आपल्याला 2 प्रकार पाहायचे आहेत. अक्वायर्ड इम्युनिटी इज ऑफ 2 टाईप्स, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. 2 प्रकार. पहिला प्रकार ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरा प्रकार पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्ह इम्युनिटी पाहूत. इट इज द रेजिस्टन्स डेव्हलप्ड बाय अन इंडिव्हिज्युअल ॲज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युलस. आता ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये काय आहे? इम्युनिटी आहे इट इज द रेजिस्टन्स. अक्वायर्ड इम्युनिटीचा प्रकार आहे दॅट इज डेव्हलप्ड बाय अन इंडिव्हिज्युअल. पण ॲक्टिवली दॅट मीन्स इट इज फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युलस. या ठिकाणी अँटीजन हा बॉडीमध्ये एंटर करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग होतं आहे काय? ड्यू टू अँटीजेनिक स्टिम्युलस देअर इज स्टिम्युलेशन टू इम्युन सिस्टीम अँड अँटीबॉडीज आर ॲक्टिवली प्रोड्युस्ड बाय इम्युन सिस्टीम. शरीरावर अँटीजनच्या हल्ल्यामुळं इम्युन सिस्टीम ही स्टिम्युलेट होते, ट्रिगर होते, उत्तेजित होते आणि ह्या इम्युन सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत त्या अँटीबॉडीज तयार करतात, ॲक्टिवली पार्टिसिपेट करतात आणि म्हणून या इम्युनिटीला ॲक्टिव्ह इम्युनिटी असं म्हणायचं. मग ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत. पहिला आहे अँटीजन स्टिम्युलस, अँटीजनचा हल्ला होणं आणि फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज हे 2 महत्त्वाचे मुद्दे येतात ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये. धिस इम्युनिटी इज अल्सो नोन ॲज ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. आत्मसात केलेली आहे. ॲक्टिव्ह इम्युनिटी मे बी नॅचरल ऑर आर्टिफिशियल. ही काही वेळेस नॅचरली केलेली असेल किंवा काही वेळेस ती आर्टिफिशियली डेव्हलप्ड केलेली असेल. ॲक्टिव्ह इम्युनिटी, ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय. मग यात सक्रिय कोण आहे? इम्युन सिस्टीम सक्रिय आहे. का सक्रिय झाली? कारण अँटीजनचा अटॅक झाला आणि मग सक्रिय झाल्यामुळे तिनं काय तयार केलं? अँटीबॉडी फॉर्मेशन. हे ॲक्टिव्ह इम्युनिटीचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला प्रकार आता बघूत, नॅचरल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. बघा, आता नावावरून इम्युनिटी आहे म्हणजे रेजिस्टन्स पॉवर आहे. अक्वायर्ड आहे म्हणजे दॅट इज डेव्हलप्ड ड्युरिंग लाईफ आहे. नंतर ॲक्टिव्ह आहे म्हणजे इथं अँटीजनचा हल्ला आहे आणि अँटीबॉडी प्रोडक्शन आहे. परंतु नॅचरल आहे म्हणजे अँटीजनचा होणारा हल्ला हा कोणत्या मेथडद्वारे आहे? बाय नॅचरल मेथड. मग काय आहे? इम्युनिटी अक्वायर्ड ड्यू टू इन्फेक्शन. आता जे इन्फेक्शन होत राहतात दॅट इज द नॅचरल सोर्स ऑफ डिफरंट अँटीजन्स. बरोबर आहे. मग नॅचरली तुमच्या शरीरामध्ये अँटीजन प्रवेश करतील, त्यामुळे इम्युन सिस्टीम स्टिम्युलेट होईल आणि त्या पर्टिक्युलर अँटीजनसाठी इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होऊन अँटीबॉडी तयार करेल. या इम्युनिटीला नॅचरल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जाईल. दॅट मीन्स सिम्पली इम्युनिटी अक्वायर्ड ड्यू टू इन्फेक्शन इज कॉल्ड ॲज नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी. इट इज डेव्हलप्ड आफ्टर एंट्री ऑफ पॅथोजन्स इन द बॉडी. आता ही इम्युनिटी कशी डेव्हलप होईल किंवा कधी डेव्हलप होईल? आफ्टर द एंट्री ऑफ पॅथोजन. एंट्री ऑफ पॅथोजन का महत्त्वाचं आहे? कारण पॅथोजनची एंट्री होणं म्हणजेच अँटीजेनिक स्टिम्युलेशन. बरोबर आहे. आणि त्याशिवाय इम्युन सिस्टीम ही ॲक्टिवेट होणार नाही. त्याच्यामुळं एंट्री ऑफ पॅथोजन हे महत्त्वाचं आहे. इट इज लाँग लास्टिंग इम्युनिटी. आता ही इम्युनिटी लाँग लास्टिंग का आहे? कारण ही इम्युनिटी ॲक्टिवली तयार झालेली आहे आणि ह्या अक्वायर्ड इम्युनिटीच्या सेल्स मेमरी सेल्सद्वारे या इन्फेक्शनची मेमरी ही आयुष्यभर रिटेन ठेवतात आणि त्यामुळे शरीरावर जेव्हा त्या प्रकारचे इन्फेक्शन नेहमी होत राहील
तेव्हा शरीर त्यांच्या विरुद्ध स्ट्रॉंग अँटीबॉडीज तयार करते आणि त्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करते. एक्झाम्पल, पर्सन हू हॅज रिकवर्ड फ्रॉम अटॅक ऑफ मिझल्स डेव्हलप्स अ नॅचरल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी फॉर मिझल्स फॉर लाईफलाँग. आता मिझल्स म्हणजे गोवर, बरोबर आहे. मग आता एखाद्या व्यक्तीला जर लहान असताना आपण पाहतो की गोवर झालेला असेल तर त्याला पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये गोवर कधीच होत नाही. का? कारण हे जे इन्फेक्शन आहे, मिझल्सचे जे काही पॅथोजन्स आहेत, हे नॅचरली त्या बॉडीमध्ये एंटर होतील, इम्युन सिस्टीम स्टिम्युलेट होऊन त्याच्याविरुद्ध अँटीबॉडी तयार करतील आणि ही मेमरी लाईफ लाँग राहील, जेणेकरून पुन्हा कधी मिझल्सचे जे पॅथोजन्स हल्ला करतील तेव्हा शरीरामध्ये या अँटीबॉडी स्ट्रॉंगली तयार होतील आणि त्या त्यांना इझिली डिस्ट्रॉय करतील. त्याच्यामुळं त्या व्यक्तीला पुन्हा कधी मिझल्सचं इन्फेक्शन होणार नाही. आता मिझल्सचं इन्फेक्शन दॅट इज द नॅचरल मेथड आहे अँड देअरफॉर इट इज एक्झाम्पल ऑफ नॅचरल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. सेकंड टाईप आपण बघणार आहोत दॅट इज आर्टिफिशियल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. आता इथे बघा, आर्टिफिशियल मागचं जे आपण एक्झाम्पल पाहिले होते दॅट इज द नॅचरल मेथड, म्हणजे अँटीजन हे नॅचरली तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतील. आता इथं आर्टिफिशियल मेथड आहे म्हणजे अँटीजन्स हे आपल्याला आर्टिफिशियल मेथडने शरीरामध्ये इन्सर्ट करावे लागतील. मग बेस्ट एक्झाम्पल, इट इज द रेझिस्टन्स इंड्युस्ड बाय वॅक्सिन्स. ही जी इम्युनिटी आहे ही कशामुळं डेव्हलप होते? ही वॅक्सिन्समुळं डेव्हलप होते. वॅक्सिन म्हणजे काय? लस. जे आपण वेगवेगळ्या आजाराच्या संदर्भात लहानपणी आपल्याला जे वॅक्सिन्स टोचलेले असतात त्याचा पर्पज काय? म्हणजे वॅक्सिन्स जेव्हा बनवत असतात तेव्हा त्यामध्ये अँटीजन आहेत, त्या पर्टिक्युलर डिसीजसाठी जो कॉज करणारा घटक आहे तो त्यात असतो आणि तो शरीरामध्ये छोट्या मात्रेमध्ये पाठवला जातो, जेणेकरून छोट्या मात्रेमध्ये पाठवला म्हणजे तो डिसीजही करणार नाही आणि तो छोट्या मात्रेतला जो काही अँटीजन आहे तो बॉडीच्या इम्युन सेल्स आयडेंटिफाय करतील, कारण इम्युन सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्फ आणि नॉन सेल्फ ज्या सेल्स आहेत त्यांना डिफरन्शिएट करू शकतात. मग वॅक्सिनद्वारे जे काही अँटीजन शरीरामध्ये प्रवेश करतील तर इम्युन सेल्स त्यांना नॉन सेल्फ किंवा फॉरेन पार्टिकल्स म्हणून आयडेंटिफाय करतात, ज्यामुळं इम्युन सिस्टीम स्टिम्युलेट होईल आणि त्या पर्टिक्युलर अँटीजनसाठी अँटीबॉडी ही शरीरामध्ये तयार केली जाते. म्हणजे ही पण ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे, बट द सोर्स ऑफ अँटीजन इज आर्टिफिशियल मेथड, म्हणून दिस इज एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. वॅक्सिन इज प्रोड्यूस्ड into the body, vaccine is introduced into the body to stimulate formation of antibodies by immune system. आता वॅक्सिन्स हे शरीरामध्ये इंट्रोड्यूस केले जातात. काही वॅक्सिन्स हे तोंडाद्वारे देतात, जसं आपण पाहतो पोलिओचं वॅक्सिन हे तोंडाद्वारे दिलं जातं, तर काही वॅक्सिन्स DPT असेल किंवा मिझल्स असेल किंवा रुबेला असतील तर हे जे वॅक्सिन्स आहेत हे इंजेक्शनद्वारे शरीरामध्ये पाठवले जातात. मग हे शरीरात काय करतात? दे स्टिम्युलेट फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. यांच्या स्टिम्युलेशनमुळं इम्युन सिस्टीम अँटीबॉडीज तयार करतात आणि ह्या अँटीबॉडी पुन्हा कधी सेम पॅथोजनचा जेव्हा हल्ला होईल तेव्हा ते शरीराची रक्षण करत असतात. एक्झाम्पल, पोलिओ वॅक्सिन और BCG वॅक्सिन. BCG वॅक्सिन ही ट्युबरक्युलोसिस या डिसीजसाठी घेतली जाते. सच इम्युनिटी मे बी टेम्पररी और परमनंट. आता काही वॅक्सिन्स आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला परमनंट इम्युनिटी डेव्हलप होते, जसं पोलिओ आहे, BCG आहे. परंतु काही वॅक्सिन्स असे आहेत जे आपल्याला फक्त टेम्पररी इम्युनिटी देत असतात, जसं हिपॅटायटिस Bची जी लस आहे ही आपल्याला 6-6 महिन्यांनी रिपीट करावी लागते, कारण त्याच्याद्वारे मिळणारी जी इम्युनिटी आहे ही टेम्पररी इम्युनिटी आहे. अशा पद्धतीने अक्वायर्ड इम्युनिटी याचे 2 प्रकार, ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. तर त्यापैकी ॲक्टिव्ह इम्युनिटीचे 2 प्रकार आपण पाहिलेत. ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय आपण पाहिले. पहिला प्रकार नॅचरल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरा प्रकार आर्टिफिशियल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करा.
ओके.